सायबर पोलीस ठाण्याकडे 91/25 हा एक डिजिटल अरेस्टचा गुन्हा होता. यामध्ये फिर्यादी यांना सांगितलं होतं की त्यांचं जे आधार कार्ड आहे त्याला एक बँक अकाउंट लिंक असून सदर बँक अकाउंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दहशतवादी पथकाकडून किंवा नार्कोटिक्सचे पैसे असे जमा झालेले आहेत आणि त्याचा तपास मुंबईला चालू असून त्यांना वेगवेगळ्या कोर्टाच्या ऑर्डर, CBIच्या ऑर्डर वगैरे असं पाठवून त्यांना धमकावण्यात आलं होतं. तर त्यांनी सदर ह्याच्यात 14 लाख रुपयेची त्यांच्यासोबत फसवणूक झाली होती. सदर गुन्ह्याचा तपास आम्ही माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल सर, माननीय जॉईंट CP सर, माननीय आमचे DCP लोहित मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केला असता API-BCI आणि आम्ही सदर गुन्ह्याचा तपास केला. सदर गुन्ह्याच्या तांत्रिक तपासामध्ये असं निष्पन्न झालं की जो फिर्यादी यांना कॉल आला होता तो कॉलचा हँडसेट आणि कॉल जो सिम होतं ते विरारमधील एका महिलेच्या सिमवरून सदरचा कॉल झाला होता. सदर पूर्ण तांत्रिक तपास केल्यानंतर आपण पद्मावती सर्वजित यादव वय 38 वर्षे, राहणार पूनम एव्हेन्यू, A विंग 665 ग्लोबल सिटी विरार पश्चिम या महिलेला काल महिला पोलीस अंमलदार तसेच API-BCI यांनी बोळींज पोलीस ठाणे मीरा भाईंदर येथून अटक केली आणि आज रोजी पोलीस ठाणे आणले असतात. त्याच्याकडून आपण जे मोबाईल डिव्हाइस आहेत ते सर्व जप्त केले आहेत आणि इतर जी रक्कम आहे ते आपण फ्रीज करण्यात आम्हाला थोडेफार यश आलेलं आहे. इतर जे साथीदार असतील त्यांना आपण लवकरच अटक करून माननीय न्यायालयाकडून त्याची पोलीस कस्टडी घेऊन तिच्या मार्फतीनेच इतर जे आरोपी असतील त्यांचा आपण तपास करून त्यांनासुद्धा ही गँग मोठी असून ती तपासण्याचा प्रयत्न करू. आपल्या मार्फतीने मला हेच आवाहन करायचं आहे की आपल्यासोबतसुद्धा असा काही सायबर फ्रॉड झाला तर आपण तात्काळ 1930वर कॉल करा किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे त्या पोर्टलवर कॉल करून तक्रार नोंद करून आपल्यासोबत झालेले फसवणुकीतले पैसे आहेत ते माननीय न्यायालय आणि पोलिसांच्या मार्फतीने आपण वापस आणू शकतो. जय